पुण्यातील आंदेकर कोमकर गँगवॉरमधून झालेल्या हत्येच्या प्रकरणात आता एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या अक्षय म्हस्केची टोळी युद्धाच्या आगीत हत्या करण्यात आली त्यावर हा पहिलाच हल्ला नव्हता। यापूर्वी तब्बल 3 वेळा त्याच्यावरती जीवघेणे हल्ले झाले होते, मात्र प्रत्येक वेळी तो मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडला होता। दुर्दैवाने चौथ्यांदा मात्र हल्लेखोरांनी रचलेला मृत्यूचा सापळा अचूक ठरला आणि अक्षय म्हस्केचा खेळ संपला। प्राथमिक माहितीनुसार आंदेकर आणि कोमकर टोळीच्या वर्चस्वाच्या लढाईत अक्षय म्हस्के हा आंदेकर टोळीच्या रडारवरती होता। त्याला संपवण्यासाठी यापूर्वी 3 वेळा जोरदार प्रयत्न झाले। काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीप्रमाणे अक्षय या तिन्ही हल्ल्यातून थोडक्यात बचावला होता। मात्र काल रात्री झालेल्या चौथ्या हल्ल्यात हल्लेखोरांनी कोणतीही कसर सोडली नाही। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्यावरती गोळीबार आणि वार करत त्याचा निर्घुण खून करण्यात आलेला आहे। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अक्षय म्हस्के याच्यावर प्रथम 2-3 गोळ्या झाडण्यात आल्या। तो जखमी होऊन खाली पडताच हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार करत त्याची खात्रीशीर हत्या केली। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। मृत अक्षय म्हस्के हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ होता। वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये आकाश म्हस्केने अत्यंत महत्त्वाची आणि मुख्य भूमिका बजावली होती। तपासात उघड झालं आहे की वनराज आंदेकर यांचा गेम करण्यासाठी आरोपी आकाश म्हस्के यानं थेट मध्य प्रदेशातून घातक पिस्तूल आणि जिवंत काडतुसं पुण्यात आणली होती। आपल्या भावाच्या या कृत्याचा सूड आंदेकर टोळी आपल्यावर घेणार याची कुणकुण अक्षयला होती, म्हणूनच तो सावध होता। मात्र अखेर चौथ्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्याला संपवलंय। या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी जगतात रक्ताला रक्ताने उत्तर देण्याचं हे भयानक सत्र कुठपर्यंत जाणार असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।